आपण पाहणी केली त्यामुळे त्यात असं निर्णय झाला की तो जागा आपल्याकडे जवळजवळ 11-12 हजार आहे आणि ताब्यात फक्त 4000 मीटर आहे, बाकी तो डोंगर आहे. तर त्याचं काय केलं तुम्ही? सर याच्यामध्ये त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे खात्री केली आपण. ते 1 मीटर जे आहे ते डोंगराळ आहे आणि उर्वरित जे आहे 5156 स्क्वेअर मीटर जो घोडबंदर रोड आहे तो आतमध्ये सरकलाय सर. डीपीच्या आतमध्ये तो आत सरकल्यामुळे रस्त्याखाली जवळजवळ 5156 स्क्वेअर एवढी जागा. हो सर. म्हणजे घोडबंदर रोड अजून आतमध्ये आहे. आत सरकलाय सर. तो इकडे व्हायला पाहिजे. इनके सेंट्रल रेल सिग्नलिंग सिस्टम जो है या आपका जो ट्रैक मूव होता है फिजिकली, हमारा जो ट्रैक रहेगा चला हम लोगों का कोई मूविंग पार्ट नहीं आएगा, पॉड्स खुद स्टीयर करेंगे और उसका बेनिफिट हमको ये मिलता है कि हम लोग ऑफलाइन स्टेशन रख सकते हैं. हम लोग इधर आए. बाय द वे ये 1 किलोमीटर का आउटडोर ट्रैक है जो थॉरोली टेस्ट हुआ. फिर वही ट्रैक को इंडोर रस्ता, कारण यांचा रस्ता आहे. हो सर. तुमचं पाईपलाईन आहे, वॉटर लाईन आणि ते मेट्रो आहे. त्यामुळे तिन्ही पॅरलल जर झाले तरच एक दुसऱ्याला तुम्ही सपोर्ट करू शकाल ना. ते पॅरलल करा ना काम. कोऑर्डिनेशन करून आम्ही करून देतो. कोऑर्डिनेशन करा आणि ते आधी करू. और ओला आप जरा ये साइड में जाओ तो पूरा दिखेगा. हाँ, ओला और उबर जैसे आप लोग एक मिनट आप साइड में स्टार्ट से करो जरा. सिस्टम है क्योंकि हमारे पास रोड पे जितने जगह है उतना ही रहेगा. तो या तो आपको रोड के ऊपर जाना होगा या फिर रोड से नीचे में चलना होगा. और डिगिंग टनल्स इज डिफिकल्ट. तो जब आप रोड के ऊपर जाते हैं तो ये इलेक्ट्रिक पॉड्स जो रहेंगे आप इनको ओला उबर की तरह ऑन डिमांड बुला सकते हैं. अच्छा, अब इसका एक अच्छा चीज़ ये है कि इसका बहुत मिनिमल फुटप्रिंट है रोड के ऊपर. इसका स्पीड अप टू 60 to 70 किलोमीटर पर आवर जा सकते हैं और ईवी टेक्नोलॉजी से बेस्ड है. सो बेसिकली इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टम जो है वो लिटरली कार का रहेगा. जो आपको गोंडोला दिख रहा है वो रोपवे का और स्टील व्हील्स पे चलता है. तो आपका मेंटेनेंस 1.25 लाख से 1.5 लाख किलोमीटर तक कोई प्रॉब्लम नहीं है. स्पेशल बियर रेजिस्टेंट स्टील रहेगा जिसके ऊपर ये चलेगा और इसको हम लोग बहुत इजीली इंटीग्रेट कर सकते हैं. अर्बन और जो पॉड्स है वो इंडिपेंडेंट चलते हैं एक दूसरे से और स्टेशंस ऑफलाइन है. मतलब आप जिस पॉड को जहां रोकना चाहते हैं वो सिर्फ उसी स्टेशन पे रुकेगा. प्रामुख्याने ह्या जिल्ह्याला ज्यांनी विकासाच्या दृष्टीनं पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न गेले 20 वर्षापासून केलेले आहेत. त्यांचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पॉड टॅक्सीची संकल्पना जी आहे विकेसी येथे गेल्या वर्षी त्यांना परवानगी दिली आणि तशाच पद्धतीनं जी पॉड टॅक्सी आहे ती इंटरनल मेट्रो आणि आपली मेट्रो ह्याला पॅरलल एक हवाई वाहतूक व्हावी ही माझी संकल्पना होती. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील घोडबंदर भागातील भाईंदर पाडा ते विहंग हिल्सपर्यंतचा रस्ता ह्या प्रायोगिक तत्वावर पॉड टॅक्सीसाठी देण्याचा आता निश्चित करण्यात आलेला आहे आणि यासाठी एकही रुपया महापालिकेचा किंवा राज्य शासनाचा खर्च होणार नाही. प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी ते पॉड टॅक्सीचं निर्माण करतील. जसं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सांगण्यावरून केंद्रीय वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेबांनी बडोदा येथे यांना एक जागा सुचवली होती आणि ते काम जवळजवळ 80% आता पूर्ण झालेलं आहे. आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी बीकेसीमध्ये सुद्धा त्यांना परवानगी दिलेली आहे. तशाच पद्धतीची परवानगी मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिका ही त्यांना देण्याचा आमचा विचार आहे आणि तसं आम्ही आता धोरण निश्चित केलेलं आहे. त्यामुळे जमिनीवरची वाहतूक आहे की हवेमध्ये जर नेली तर ट्रॅफिकची समस्या जी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घोडबंदर आणि आसपासच्या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे त्यावर तोडगा निघू शकेल आणि अतिशय चांगल्या प्रकारची ती संकल्पना आहे. त्यासाठी एकही रुपया महापालिकेचा खर्च होणार नाही. जर भविष्यामध्ये त्यांना PPP तत्वावर करायचं असेल तर ती परवानगी आम्ही देऊ किंवा केंद्र सरकारनं त्यांनी पैसा आणावा आणि त्यांनी त्या पद्धतीनं ही पॉड टॅक्सीची संकल्पना राबवावी असं ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून मी त्यांना प्रस्ताव दिला आणि तो त्यांनी मान्य केला आणि त्यानुसार त्यांनी आज प्रेझेंटेशन दिलं. 17 तारखेला महापालिका आयुक्तांना दुसरं प्रेझेंटेशन दिल्यानंतर हे धोरण निश्चित होईल. परंतु माझ्या मतदारसंघातील मीरा भाईंदर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते JP हा रस्ता 60 मीटरवर आणि त्याचबरोबर भाईंदरपाडा ते आमचं विहंग हिल्सचं सर्कल हे 40 मीटर रस्त्यावर अशा प्रकारे माझ्या मतदारसंघातील 2 ठिकाणी म्हणजे मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिकेमध्ये पॉड टॅक्सी घेण्याचा तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे.
रिजन मध्ये पण असणार आहे काय? हा, MMR रिजन मध्ये सुद्धा ज्या ठिकाणी रोपवे ची संकल्पना जी मी मांडली होती ती कुठे वापरता येते का, आणि ज्या ठिकाणी पॉट टॅक्सीची संकल्पना वापरता येते का, अशा पद्धतीचा निर्णय गेल्या कॅबिनेटमध्ये आम्ही घेतलेला आहे. मी प्रस्ताव दिल्यानंतर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला अनुमती दिली, आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की MMR क्षेत्रामध्ये आधी सर्वेक्षण होणं गरजेचं आहे की कुठे आपण रोपवे निर्माण करू शकतो, कुठे पॉट टॅक्सी निर्माण करू शकतो, कारण वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि रस्त्यावरील वाहतूक ही तुम्हाला हवेमध्ये नेण्याशिवाय भविष्यामध्ये पर्याय नाही. त्यामुळे जास्तीत जास्त वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे काही आम्ही निर्णय घेतोय. ती सुद्धा त्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली, आणि आयुक्तांशी माझं चर्चा झाली. 15 मार्चपर्यंत डेडलाईन दिलेली आहे. जे काही मिसिंग लिंक आहे किंवा जी काही विकास कामांसाठी काही ॲक्विजिशनची प्रक्रिया करायची आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे मी सूचना संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे, आणि 15 मार्चची डेडलाईन दिलेली आहे. 15 मार्चपर्यंत ते ॲक्विजिशनची जी प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही पुढची तयारी करा, असं मी त्यांना महापालिका अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहे. सर, राज्याला अधरून सोडणारी पुणे बलात्कार घटना नाही, ठीक आहे. आता अतिशय दुःखद आणि फार धक्कादायक घटना पुण्याच्या स्वारगेट डेपोमध्ये घडली होती, आणि त्या बाबतीतला सुरक्षिततेचा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जास्तीत जास्त प्राधान्य देणार आहोत. भविष्यामध्ये ह्या घटना घडू नये. एका निर्दयी आरोपीनं जर अशा प्रकारची घटना केली असेल किंवा चुकी केली असेल तर त्याला कदापि माफी नाही, आणि फाशीची शिक्षाच अशा आरोपीला मिळाली पाहिजे ह्या मताचे आमचं सरकार आहे. आणि त्या पद्धतीनं पोलिसांनी अतिशय चतुराईनं रात्री 1:30 वाजता त्याला एका गावातून उसाच्या मळ्यातून अटक केली. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई होणारच. पण शेवटी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून माझी सुद्धा जबाबदारी आहे की आमचे बस डेपो किंवा ST स्टँड जे आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त सुरक्षा आमच्या महिला प्रवाशांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. जी घटना घडली ती गृहराज्य मराठी होती नहीं, कैसे है नोएडा के बाद में नहीं बल्कि बड़ौदा के बाद में हम ये प्रस्ताव रख रहे हैं. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी के कहने पे आदरणीय हमारे गडकरी साहब जो है उन्होंने बड़ौदा में ये पॉट टैक्सी के निर्माण के लिए जगह उपलब्ध करके दी है, और PPP मॉडल पे वो वहाँ पे कर रहे हैं, और अच्छी तरह से काम उनका हो गया. 80% से ज़्यादा काम भी हो गया, और आगे 2 महीने में वो काम कंप्लीट हो जाएगा. हम उसका उद्घाटन करने भी जाने वाले हैं. मगर बहुत ही अच्छी संकल्पना है. जो रास्ते पे बहुत बड़े पैमाने पे ट्रैफिक हो रही है, अगर कहाँ पे रोपवे और कहाँ पे पॉट टैक्सी का निर्माण किया जाए तो ट्रैफिक की समस्या पे हल होगा. ठाणे महापालिका और मीरा भाईंदर महापालिका में JP इंफ्रा से लेके छत्रपति शिवाजी महाराज के पुतले तक मीरा भाईंदर, और भाईंदरपाड़ा मेट्रो स्टेशन से लेके बिहंग हिल्स के सर्कल तक ये ठाणे कॉरपोरेशन, ऐसे 2 जगह पे हम उनको उनके बल पे यानी PPP प्रोजेक्ट पे हम उनको परमिशन देने जा रहे हैं. हमारे उप मुख्यमंत्री और पार्टी के नेता आदरणीय एकनाथ शिंदे साहब की ये संकल्पना है, और उन्होंने वो BKC में दी है. उसी तरह से हम ये 2 हमारे इलाके में उनको मंजूरी देने की सोच रहे हैं. जिस तरीके से सर परिवहन क्षेत्र में इस प्रकार का सर्वेक्षण होगा